अमोल ऑल द बेस्ट. अरे व्हिडिओ काय व्हिडिओ पहिल्या ड्रोनची पहिली फ्लाइट. तर अशा प्रकारे अमोलने पहिल्यांदा उडवलेला आहे ड्रोन. कसं वाटतंय? मला काहीच समजत नाही. पण तो ड्रोन दिसत नाही कुठे. कसा दिसेल? कुठच्या कुठे उडालाय. मॅक्सिमम एलिव्हेशनला पाठवलं आणि मॅक्सिमम डिस्टन्सला पाठवलं त्याला. ये आला खाली. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता. मी अमोल. मराठी गाण्याच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ येणार आहे. तर आपण आलोय आता माथेरानला. पण माथेरानला आपण रेग्युलर रूटने नाही आलोय, तर आपण बॅक साईडने आलोय. येस, पनवेलच्या साईडने एक जुना रूट आहे. तिथून इंग्रज अधिकारी वरती चढला होता आणि त्याला माथेरानचा शोध लागला, तर त्या रूटने आपण चाललोय. ट्रेक करायला. तर हे खूप दिवस आमच्या डोक्यामध्ये होतं करायचं, म्हणून आम्ही आज हा प्लॅन केलाय. येस, आणि आम्ही दोघंच नाहीये, आमच्या सोबत आहे हा स्वप्नील आहे. कुठे गेला अजय? कुठे गेला? अजय गेला पुढे. हे आमचे तो शेतातूनच आला डायरेक्ट. तसाच लुक दिसतोय त्याचा. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. येस, आणि ट्रेकची पण. ऍक्च्युली ट्रेकची तशी सुरुवात झाली आमची. हा बघा, इथून खालून आम्ही ट्रेक सुरू केला ऑलरेडी. जास्त नाही, थोडंसच वर आलो. इथे थोडासा ड्रोन उडवला अमोलने. पहिल्यांदाच अमोलने ड्रोन फ्लाय केला. काय करायचं कळत नव्हतं, तरी केलं कस तरी. आता इथं ते येताना कसलं भारी वाटत होतं. म्हणे मातीची वाट मस्त, दोन्ही बाजूला हिरवळ, आणि हा संपूर्ण ट्रेक असाच आहे. समोर पूर्ण तो मोरबे धरण आहे ते बघा. क्लास. मला वाटतं हे पावसाळ्यात खूप निसरडी होईल ना वाट. मस्त कसला क्लास व्ह्यू दिसतोय. हाय, सगळीकडे थांबून नुसतं असे शूट करत बसायचं काय. आता ऊन येते, एवढा ऊन नव्हतं लागत. आता बघा सूर्योदय डोळ्यासमोरच आले. आपण का नाही इतकी दिवस आलो इथे. शहराच्या जवळ इतकं चांगली ट्रेल असेल, इतकी भारी आणि इतकी सुंदर असं वाटलं नव्हतं. ते आपणच आपल्या भागाला अंडर एस्टिमेट करतो. येस, प्रत्येक टप्प्यावर जाऊन निसर्ग वेगळा वेगळा दिसतोय. वरती मस्त ढग दिसत आहेत. हे संपूर्ण माथेरान आहे. तिकडे आपण ज्या पाठीमागे जे बघतोय संपूर्ण माथेरान. तिकडे इर्शालगड आहे, बाजूला मोरबे धरण आहे, आणि इकडे सोंडाई आहे, गार्बेजचं पठार. म्हणजे तुम्ही बघाल तिकडे तुम्हाला ट्रेकच दिसतील त्या भागामध्ये. हा हा, खतरनाक विशेषम. आता थोडंसं ऊन आले, त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय. तो आमचा एक मित्र आहे स्वप्नील कडू नावाचा, त्याने यावेळेला उशीर केला. जवळपास एक तास दीड तास लवकर गेलो असतो. हो अजून. आणि आता तेच आम्ही आता हल्ली असंच करतो, रिलॅक्स निसर्गाचा आनंद घेत घेत आरामात निवांत ट्रेक करतो. काही गडबड नाही. एका दिवसात एकच काहीतरी प्लेस करायची आणि छान एक्सप्लोर करायची. आता इकडे आम्ही जरा सावलीत 5 मिनिटं पाणी प्यायला बसलो होतो. चला आता परत वरती जाऊया. चला, ट्रेक करायचा होता ना. चला. मला ना प्रत्येक वेळेस म्हणजे असं वाटतं उगा चालू ट्रेकला, पण वरती व्ह्यू बघितल्यानंतर त्याच्यानंतर असं काहीच वाटत नाही. तर आपण आता पोहोचलोय चौकी पॉइंट वरती. असं हाफ आल्यावरती यांनी पॉइंट बनवला इथे. इकडनं व्ह्यू दिसतोय. येस, हे बघ. आता तुला मी टॅटू देतो. काय काय शेवळ बिवळ लावलीस ना माझ्या अंगाला, तर बघ. ओ नाईस टॅटू. कसं आहे? मस्त आहे ना. 4 चापट्या मारून घेतल्या. किती तू मागे मागे रे. हा, आणि मला शूट पण घ्यायचं असतं. आता ते शूट वर ढकलू नकोस. इथे असंच कारण देतो आम्हाला. हा, माझ्याकडे विटनेस आहेत. विकले गेलेले विटनेस आहेत. विकले गेलेले काय ते बघतात कधी बसता तू किती हळूहळू येत असते. सगळ्यात मागे अमोल आहे. इथे जरा ओपन होतं. आता आपण जंगलात चाललो इथे. चला चला बघा, आम्ही किती आज्ञाधारक आहे. चला बोलल्यावर मगच चलतो आम्ही. मग काय, मी तर आज्ञाधारकच आहे. हो हो, अगदी 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 तुमचं बरोबर. हे सगळं आज्ञाधारकपणा वगैरे सगळं व्हिडिओ चालू झाल्यावरती आहे ना. काय मग तुझं ऐकत नाही? मी ऐकतोस ना खूप एकदम. मग माझंच तर ऐकतोस.
म्हणून आज प्रगतीपथावर आहेस तू. आता तू मागे बोलली गोव्याला जा मी गेलो. मी जा नाही बोलली, मी बोलली ती मला घेऊन चल, तू एकटा गेला होतास. छान वाटते. काय म्हणतो आता व्हिडिओ देतच असतील. आता जरा सरळ सरळ चालायचंय म्हणून जरा स्पीड आलाय अमोलला, आहे ना? अमोलला भेंडी सगळं माझ्यावर काय ढकलते तू. मला स्पीड आलाय, अमोलला चालाय. जरा कूल पण वाटतंय इथे. हा एक नंबर. आफ्रिकेमध्ये नाही का कुठले असते ते ॲस्ट्रोफेगेसिस लॉम्बाकेरिगिलिसिस सॅकेलोपोला दिसते त्या जातीचं झाड आहे. आफ्रिकेमध्ये कुठलं दाखव, तोंड दाखव परत. परत नाही बोलू शकत ते नाव. आता असं इथे जंगलात आलो, कुठे वानर दिसायला लागले, धडाधड उड्या मारतात. तसंच आम्ही पुढे जातोय. आता सरळ सरळ जो जंगल ट्रेल होती ना, थोडासा चढ सुरू झालाय. छोटे छोटे स्टेप्स आहेत, हळूहळू वरती जाते. मज्जा येते. पण खरंच बरं झालं पाऊस नाहीये, खूप ऊन पण नाहीये. थोडं मध्ये आम्हाला थोडं गरमीचा त्रास झाला, पण आता छान वाटते. डोक्यावरच वाहण्यात आले. नाही ना गोव्याने म्हणताय का? एडिटिंग होईल तेव्हा टाकणार. ते एडिटिंग मध्ये तीच करणार एडिटिंग. त्याला मी प्रपोजल दिले पैशाचं, ते अजून होत नाहीये. कुठे टाकले? हे बघ, जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील ना, तुम्हाला मला सोबत आणावं लागेल. 26 जानेवारीला गेले होते. कळलं? आणलं नाही. त्याच्यानंतर कुठे गेलेलं ट्रेक मी का करतोय? तुम्ही सगळे भेंडी माझ्या अगेन्स्टच बोलताय. अरे पण आता त्या गेल्या वेळेस 26 जानेवारीची आम्ही केलेलं होतं ना सालेला साली. आतापर्यंत कुठे व्हिडिओ आहे? मग मी तुला तेच तर म्हणते, जर तुला ते व्हिडिओ हवे असतील ना, तर अरे त्या व्हिडिओ trip जाऊ मध्ये दे, मी पाहिजे. व्हिडिओ जाऊ दे, फोटो तरी कुठे दिलेत अजूनपर्यंत? फोटो पण दिले नाही. ते आता गेलेत लॅपटॉप मध्ये, लॅपटॉपच्या हार्ड डिस्क मध्ये. काय ऐकते मी अमोलशी, खूपच बदनाम आहेस तू तर. 2 मिनिट आता आलाय, आता पाठवले असं नाही. नाही भेटणार, मला नाही वाटत. म्हणून मी त्याविषयी गोव्याला लगेचच्या लगेच काढला फोटो, कर सेंड. आपल्याला माहिती हा परत कधी देणार नाही. दिवसाचा आजच द्यायचा. आता आज मग काय पाहिजे फोटो काढून? नाही नाही, आता नको. एवढा वेळ आम्ही मस्त अशा मातीच्या वाटेवरून येत होतो. आता इथे छान अशी दगड रचलेले आहेत आणि बाजूला असं इथे छान व्ह्यू. कसलं भारी दिसतंय, एकच नंबर. आता किती राहिले? थोडंसं राहिलं. आता तुम्ही जो मार्ग बघितला असेल तर हा म्हणजे जो HP मॅलेट जो होता तो चौक पर्यंत आला, तिथून पर्यंत तो वरती चढायला लागला. आणि मग त्याला असं वाटलं की यार इकडे काहीतरी आहे वरती. मग त्याला असं कळालं की यार इकडे तर एक हिल स्टेशन होऊ शकतं. तर त्याचा हा येण्या जाण्याचा मार्ग, इंग्रजांचा हा ऍक्च्युअल मार्ग आहे. तर त्या मार्गाने आपण हा ट्रेक करतोय, त्याच्यासाठी आपण खास आलोय. येस. आणि रेग्युलर माथेरान तर आपण दरवेळेला एक्सप्लोर करतोच. आता मी आणि अमोल तर इतके वेळ आलोय, व्हिडिओ पण आहेत आपले. पण म्हणून यावेळेला मी त्याला म्हटलं की थोडं वेगळ्या टाईपचं माथेरान एक्सप्लोर करूया, जे की करायला खूप मजा येते, है ना? आता इथे परत एकदा आम्ही ड्रोन उडवला होता. थोडासा अमोल घाबरला होता. अमोलला सुचत नव्हतं. अमोल काय आलं?
समजत नाहीये सध्या काय करायचं ते. वरती गेला आणि दुसरी स्क्रीन आली. सगळं स्क्रीनवरच दिसत होतं पण पॅनिक झाला होता. शिकते अजून शिकतोय ऑलमोस्ट पोचलोय. ते इकडे ड्रोन उडवत आहेत त्याचे काढायचे आणि इकडे त्याचं काय वेगळंच चाललंय. याची हळद लागली. हळद लागली. हा बघा आमचा सुंदर देखणा मुलगा. याच्यासाठी कोणी असेल मुलगी तर सांगा प्लीज प्लीज कमेंट करा. याचं नाव अजय आहे आणि आम्ही याच्यासाठी मुलगी शोधतोय. मग आपण जे जिथून ते हे लावलं होतं रामबाग पॉइंट गुगल मॅपवर तिथपर्यंत पोहोचलो होतो. एवढ्या वेळ या रेलिंग नव्हत्या. आत्ता ह्या पॉइंट जवळ पोहोचल्यावरती रेलिंग दिसलेत. किती त्याच्या तोंडात ते भरलंय बिस्किट तरी पण आम्ही इथे जस्ट तो बघ बाबा इतना नाही 4 बाजूनी माकडाने घेरलंय आणि याचं काय डबा खाताना व्हिडिओ नाही घेतला. चपात्या अशा हातात धरून बसले सगळे. दहशत मध्ये जेवलो. मग काय म्हणजे आपण नाही आपला ट्रेक इथपर्यंतच होता ना रामबाग पॉइंट पर्यंत. आता इथून आपण पूर्ण मार्केट मधून चालत टॅक्सी स्टँड पर्यंत जाऊ आणि मग खाली उतरू. त्यामुळे तुम्हाला आता ती माथेरानची गर्दी इथे दिसायला लागली असेल. आणि आम्ही डबा काढल्यावर इथून माकडांनी आमच्यावर आक्रमण केलं. आपलीच आहे. हा बघ रामबाग पॉइंट माथेरान. इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत ट्रेक करून. भाई इतका मस्त ट्रेक झाला. इतकं भारी वाटतंय. आता पोहोचल्यावरती असं हवेमध्ये गारवा जाणवायला लागलाय. हो तर ते आपण जंगलामधून चालू झालं बोलून आपल्याला एस्टॅब्लिश करायचंय की हिल स्टेशनला आलोय. नाही ते घोडे बिडे गर्दी बघून लोकांना कळलं असेल की आपण माथेरानला पोहोचलोय. म्हणजे आज सेकंड शिफ्ट घेतलेल्याचा काहीतरी फायदा झाला है ना. फर्स्ट शिफ्टला गेलो असतो तर मग मिस केलं. इन्स्टंट कॉल झाला. इन्स्टंट असेच प्लॅन असतात आमचे. आणि लोक आम्हाला विचारतात तुम्ही फिरायला जातात तेव्हा सांगा. आता आमचं आदल्या रात्री ठरतं तर आम्ही कळवलं येतात तरी कुठे तेव्हा पण थडच देतात. आता पाय गळ्यात मारायची वेळ आली. एक आमचा मित्र तिथून घरातून फोन करत असतो. प्लॅन झालेलं सांगितलं तर येत नाही तिथून फोन करणार. हो नाव रिव्हील केलंच. कॅट पण डॉग फूड खाते. डॉग पण डॉग फूड खाते. व्यस्त झाली. खाऊ कल्ला. बेडकांचा आवाज आहे हा. हो मी मगाशी विचार करते काय मशीनचा आवाज. तुमच्या माथेरानच्या काय आठवणी असतील तर सांगा ना. कधी आले होते किंवा काय लास्ट टाइम कधी आला होता. मी लास्ट टाइम 10 वर्षापूर्वी आलो. 3 वर्षापूर्वी. हो आपण त्या लास्ट टाइम चाललेलो. व्हिडिओ पण आहे आपला. 3 वर्ष अगोदर पावसाळ्यामध्ये आलेलो. आपण एकदम जाम 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 आपण मला वाटतं मागच्या मे मध्ये झालेलं है ना. हो मे मध्ये संपत आलेलं. जूनचा पहिला वीक चालू होता. त्यामुळे हिरवळ होती बरं. म्हणजे ह्याच वीक मध्ये आपण आलेलो. जुलैमध्ये आलेलो म्हणजे फुल पाऊस आणि धुकं. असा क्लायमेट तर कधी बघायला नाही भेटणार. म्हणजे एवढ्या महाबळेश्वरला जायची गरजच नाही. माथेरान बेस्ट आहे आपल्यासाठी तर. आणि ऑल सीझन माथेरान तितकंच सुंदर दिसतं. उन्हाळ्यात त्याचं एक वेगळं सौंदर्य आहे. पावसाळ्यात एक वेगळं सौंदर्य आहे. पावसाळ्यात तर कमालच आहे. म्हणजे सगळ्यात याचं महत्वाचं कारण म्हणजे इथे हे पूर्णपणे मोटरलेस पूर्ण ठिकाण आहे. सगळ्यात ठिकाणी तुम्हाला पायी फिरायचंय किंवा घोड्याने जायचंय पालखीने जायचंय तेच ठे. पालखी पण असते. पायीच जायचंय मोस्टली. जेवढं पायाने फिरणं तेवढं जास्त बघणार. अख्ख्या मार्केटमध्ये जर असे गवाळे कोण दिसत असतो तर ते आम्हीच दिसतोय. कारण आम्ही ट्रेक करत आलो. आम्ही इथे असं थंड हवेच्या ठिकाणी फिरायला नाही आलो. त्याच्यामुळे काय रे त्यामुळे सगळे लोक आमच्याकडे असे बघतायत आम्हाला असं वरून खालून. खूपच वाईट. आमचे असे घामजलेले कपडे केस असे काहीतरी विस्कटलेले. त्यांना कोण सांगेल. आंघोळ पण नाही केली सकाळी. सांगायचं नसतं ते. मी केली. सुयोग भोजनालय आमचं फेवरेट ठिकाण. काय दिली ऑर्डर. 3 व्हेज थाळी आणि 1 चिकन व्हेज थाळी. अच्छा लगेच 4 व्हेज थाळीवर आलो. एवढी भूक लागलेली का
काय घेतले ते दाखवायला टाइमच नव्हता ना, डायरेक्ट जेवायला बसतो. कुठे ते हाडून दिसते का नाही ठीक आहे बात आहे. कोणापासून लपवते पण. आता जेवून निघालो आम्ही. सुयोगला आम्ही दरवेळेला येतो जेवायला, पण यावेळेसचं मी माझा रिव्ह्यू देईन की यावेळेची फूड क्वालिटी मला इतकी चांगली नाही वाटली. म्हणजे मी दरवेळेस जाते आणि लोकांना रेकमेंड करते ज्या गोष्टी, तर मला असं वाटतं की माझं काम आहे जेन्युइन गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं. मागच्या वर्षी आम्ही आलो होतो तेव्हा तोपर्यंत छान लागत होतं जेवण, पण यावेळेस काय माहिती नाही, आम्हाला जेवणाची चवही तितकी हे नाही वाटली आणि चार्जेस पण खूप वाढलेत. एनिवेज, तर आता आपण निघालोय. आता आपण कसं जाणार आहे, आम्हाला खूप घाई करायची कारण अजयला जायचंय कामावरती. त्यामुळे आता आम्ही खूप घाईत आहोत. हे मेन माथेरानचं रेल्वे स्टेशन, जी टॉय ट्रेन येते तो हा ट्रॅक. आणि हे तर काय म्हणजे खराबच होत चालले इथे आय लव्ह माथेरान लिहिलेलं. कुठलं आहे आता पूर्ण. इथे ई रिक्षेचा पण सोय आहे, पण त्या ई रिक्षासाठी इतकी गर्दी होती तिकडे, इतकी लाईन होती, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की चालतच जायचंय. ऍक्च्युली आम्ही बाकीचे रिलॅक्स आहोत, फक्त अजयला कामाला जायचंय त्याच्यामुळे त्याची गडबड आहे. बाकी आम्ही निवांत आहोत, त्यामुळे आम्ही मस्त आता ट्रॅक मधून चालत. ये ट्रेन आली, टॉय ट्रेन पण आली. काय घेतलं अमोल? एवढं जेवण पण पोट नाही भरलं. आपण असं घेतले, तुला पाहिजे म्हणून घेतलं. अच्छा, माझ्यावर का टाकते? तू मला विचारलं काय पाहिजे आणि कैरी घ्यायची असं तू स्वतःच ठरवलंस. माथेरानला आलो आणि खाल्लं नाही ते कसं? आपल्याला मी जो गेलो वाटतं आपल्याला सोडून. आय डोंट केअर. मान्सून मध्ये इथून ते फक्त तिथपर्यंत तेच, म्हणजे अमन लॉज पासून माथेरानच्या स्टेशन पर्यंत पावसाळ्यात बंद असते, तर हा एवढाच ट्रॅक चालू असतो. नाहीतर अदरवाईज नेरळ पासून असते. यावेळेला आम्ही उलट माथेरानमध्ये आलो, तिथून ट्रेक करत आलो. त्यामुळे आता आम्ही जाताना वेलकम टू माथेरानचं बोर्ड बघतोय. बाय बाय, चाललो. बाय बाय, निघूया आता. आलोय आपण एंट्री पॉइंटला आलोय ऍक्च्युली.